नाशिकमध्ये अखिल भारतीय संत परिषदेचं आयोजन केलं गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे उपस्थिती लावली। कुंभमेळा नियोजन आणि विविध मुद्द्यांवर यावेळी संत परिषदेमध्ये मंथन सुरू आहे। परिषदेसाठी देशभरातून साधू महंत नाशिकमध्ये आले। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून तयारी सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटींची कामं सुरू असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आपली गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे, ती अविरल वाहिली पाहिजे। या दृष्टीनं आपण जे काही आता कामं सुरू केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे जो काही घाण आहे ती ट्रॅक करून आणि स्वच्छ पाणीच केवळ गोदावरीमध्ये जाईल, हे जे काही आपण काम हातात घेतलंय, घाटांचं विस्तारीकरण आपण हातात घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आणि कुंभमध्ये एकूणच आपण काय करणार आहोत याची माहिती पण दिली। आणि मी त्यांना विनंती देखील केली की कुंभमध्ये हा कुंभ काही सरकारचा कुंभ नाही, हा आमचा कुंभ नाही, हा साधू संतांचा आणि आखाड्याचा कुंभ आहे। आमचं काम व्यवस्था करणं आहे, त्यामुळे आम्ही चांगल्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू आणि संतांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली आहे।